म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार लोकाभिराम मृणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूप करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताती दुसरे चरण संताती दुसरे चरण संताती त्याच्या कृपादाने कधीचा विस्तार त्याच्या कृपादाने कधीचा विस्तार त्याच्या कृपादाने कधीचा विस्तार काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा जयाची केलिया स्मरण तू सकळ विद्येचे आदिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते हे नमस्कारून आता ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर यूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरे या वारकरी संतांचा 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 आइए हनुमंत विराजिए कथा करुमति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार। प्रस्तुत प्रसंग भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय दादा हनुमंताय निवृत्तनाथ महाराज अपना सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय माझे तुकोबाराय साधन मार्गाने प्रवास करीत असताना आपल्याला उच्च अवस्था कुठून प्राप्त झाली कारण साधन सिद्धाच्या जीवनामध्ये साधन मार्गाने प्रवास करणारा कोणी सत्पथगामी सज्जन असेल त्याच्या जीवनामध्ये हा आनंद प्राप्त होतो भक्तीने देव प्रसन्न होतो त्यागाने आत्मा प्रसन्न होते आणि सेवेने जगतही प्रसन्न होतं आणि अधिकार वाढतो आपल्या ह्या पवित्र तपस्थळीवर श्री क्षेत्र ब्राह्मणवेल ह्या पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र भूमीमध्ये पवित्र ग्राम नगरामध्ये
उत्तर महाराष्ट्राचं भूषण कैवल्यमूर्ती स्वानंद शिपनिवासी माऊली कृष्णाजी माऊली या सज्जनाने आपल्या पुरुषार्थ बलाने हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा गेल्या 50 वर्षापासून आपल्या भावुकतेद्वारा शुभसंकल्पनेद्वारा पुरुषार्थ बलाने या सज्जनांच्या जीवनामध्ये जसं माझी तुकोपर्यंत जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती या विश्वशांती करता विश्व कल्याणाकरता आलेले प्रत्येक सज्जन मायबापांनी आपल्या जीवनामध्ये आपुले ममता नाही देही साधूचं जे जगणं आहे ना दादा, साधू म्हणजे समाजाचं सुरक्षा कवच आहे. सतत समाज सुरक्षित ठेवणे साधूचं काम आहे. पूजापाठ नाही, प्रशंसा कीर्ती होण्याकरता साधूचं जगणं नसतं. बऱ्याच वेळेला काही माणसं मान मान्यता प्राप्त होण्याकरता, पूजापाठ होण्याकरता, कीर्ती व्हावी, प्रशंसा व्हावी, साधू याच्याकरता जगत नाही दादा. साधूच्या जगण्याच्या पाठीमागं यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, कीर्ती पूजापाठ नाही. म्हणून विश्वमौली नानवरायच्या अवधान ज्यांना रुसला फसला स्वानंद शिपनिवासी मामासाहेबाकडून ज्यांना शिक्षा दीक्षा प्राप्त झाली, जग महाराजांचा आशीर्वाद, मामासाहेबांची दया कृपा, त्यांचं कृपापात्र जीवन, माऊली या उत्तर महाराष्ट्राचं वैभव, आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुदेव माऊलींची दया कृपा करुणा या विश्वावर आणि त्याच माध्यमातून आज तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चेहऱ्याचा जो सेंट आहे, तुमची जी मस्ती आहे, खुमारी आहे, हे तुम्हाला सुद्धा त्याचं रसायन पसल्याचा परिणाम आहे. माझ्या ज्ञानोबारात कोणतं रसायन ज्याला पसलं दादा, शूट झालं पाहिजे, ते रसायन पसलं पाहिजे. ज्यांना ज्यांना पसलं दादा, तुमचे चेहरे सांगतात दादा. माणसाचा चेहरा मी त्याच्या जीवनाचा आरसा आहे. त्यांनी पाठीमागं काय केलं याचं दर्शन त्याचा चेहरा करून देतो. विठ्ठल माझी काळजी करू नका, तुम्ही सावधान राहा. देव दयाळ दयाळ करी तुकयाचा सांभाळ. माझ्या प्रभूची दया, गुरुदेवाची दया आहे आणि तुमच्या सर्व मायबापांच्या आशीर्वादाने आमचं जगणं आहे दादा. आम्हाला थंडी वारा ऊन वारा काही बाधा करीत नाही आणि तुम्हाला बाधा करू नये म्हणून आम्ही फिरत राहतो मस्तीने, प्रेमाने. कारण आमच्या महापुरुषांनी आपल्याला ऊर्ध्वगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला दादा. या सृष्टी व्यवस्थापने म्हणजे आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो त्या चांगल्याच्या पाठीमागे त्यांची कृपा आहे, त्यांचे आशीर्वाद आहे. आणि आज वर्तमान काळामध्ये आपली निगराणी करण्याकरता मासाहेब आपलं सर्वांचं श्रद्धास्थान अक्का आहे. आणि या सज्जनाचं फार मोठी दया आहे दादा. यांनी जपलं दादा, यांना हे पसलं ते रसायन. ज्यांना ज्यांना वॉमिटिंग झालं ते गेले दादा, कामातून गेले. खरं सांगू, कोण्या साधूचा आश्रय सुटला आणि देवाचा आसरा सुटला ना, त्याला तिन्ही लोकांमध्ये कोणी वाचवणारा भेटत नाही दादा. कोणी वाचवणार साधूचा एक तर साधूचा आश्रय असावा, नाही तर पडोनी राहीन ते ठाई उगाची संताची पाही न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. माझी तुकोबाराय म्हणजे सिद्ध कोटीची अवस्था. तुकोबाराय पहिलतराचे साधकही आहे. अवतार सिद्ध महापुरुष म्हणजे मोठ्या माणसानं जेवढ्या उपाध्या लावल्या तेवढ्या कमी सफळतात बरं का. फक्त एकाच ओळीमध्ये त्यांचं जीवन संपवावं. म्हणजे कसं, मोठी माणसं मोठीच असतात म्हटलं का संपला विषय. बक करायचं नाही, या सण ते तसं नाही. मोठी माणसं मोठीच असतात, हे दुर्पदच राहू द्यायचं. माझे तुकोबाराय पुस्तकच्या अभंगाद्वारा सेवा कोण्या देवाची केली, कशी केली, शिवेची मला अनुभूती काय आली.
तुकोबाराय कोणाला संत म्हणायला तयार नाही, तसे कोणाला देव म्हणायला तयार नाही. संत तर कोणालाही म्हणायला तयार आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा करीशी ते देवा करी माझे सुखी, परिमित्याशी मुखे नमने संत. जया राज्य द्रव्य करणे उपाजना, राज्य द्रव्य करणे उपाजना, जया राज्य द्रव्य करणे उपाजना, जया राज्य द्रव्य करणे उपाजना. वशदंब माना इच्छे झाली, वशदंब माना इच्छे झाली, वशदंब माना इच्छे झाली. जे मानाच्या आहारी गेले, दंबाच्या आहारी गेले, इच्छेच्या आहारी गेले. गाथा पाठ केला पण अजून ब्राह्मण वेळचा सरपंच व्हावं वाटतं, हाव गेली नाही. मातीत गेला गाथा, विठला 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 तुकोबाराय कोणाच्या म्हणल्यावर कोणाला संत म्हणायला तयार नाहीत. देवाला प्रत्यक्ष म्हणतात, तू माझं काय वाटलं करायचं, कोणाला संत म्हणाले. तशीच तुकोबारायची एक निष्ठता, कोणाला देव म्हणायला तयार नाही. कोणा देवाला नवी जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई, बळिया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव. सर्व बाजूने कसवटी लावायची त्या देवाला. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, त्यामुळे दैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, सांडून या पंढरीराव. तुम्ही कॅच करा बरं का, थंडी वाऱ्याचं जरी अंगावर पांघरून असलं पण कॅच करीत राहा, कॅच करायचं. कारण वेदाची अक्षरे, माझ्या तुकोबाराची अक्षरं म्हणजे वेदवाणी आहेत. वेदवाणी. तुकोबाराला विचारलं, महाराज एवढ्या वाङ्मयाच्या निर्मितीचा हेतू काय आहे तुमचा? महाराजांनी सांगितलं, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, यांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही बोललो. नवे विनोद उत्तर तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात, नवे विनोद उत्तर केले रंजावयाचार. ही काय विनोदाची अक्षरं नाही, व लोकांच्या करमणुकी करता आम्ही वाङ्मयाची निर्मिती केली नाही. मग खटाटोप कशा करता केला? केली आटा आटी अक्षराची देवासाठी, अक्षराची देवासाठी, अक्षराची देवासाठी, केली आटा आटी अक्षराची देवासाठी, अक्षराची देवासाठी, अक्षराची देवासाठी. आमचा जो खटाटोप आहे, वाङ्मयीन खटाटोप, तुकोबाराय आम्ही देवा करता खटाटोप केला. नवे विनोद उत्तर. आता केली रंजावयाचार म्हणून क्याच करा म्हणतो मी. विठ्ठल विठ्ठल कोणाला देव म्हणणारे तुकाराम महाराज नाही, कोणत्या देवाला देव म्हणणारे नाही. मग तुका म्हणे जाती सनकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुकोबाराय आमची कुलदेवता भगवान पंढरीनाथ आहे. तुकोबाराय म्हणतात, सांडून या पंढरीराव कवना ते म्हणू देव, सांडून या हिरा कोणी वेचाव्या त्या गारा. पंढरीनाथाला सोडून कोणाला देव म्हणायला तुकोबाराय तयार नाही. त्यांची सेवा केली तुकोबाराय म्हणतात, पण कशी केली? अंकित होऊन केली. अंकित होऊन सेवा करायची म्हणजे सर्व संबंध देवाशी जोडून द्यायचे. विठ्ठल बाप माय चुलता, माफ करा बरं, तुम्हाला प्रमाण म्हणू देणार नाही मी. म्हणजे मला व्याख्याला वेळ माऊलीने अगोदरच सांगितलं 1 तास करायचे. आपल्या पुढचा मोठा कार्यक्रम आहे, त्या उत्सवाच्या सूचना वगैरे द्यायच्या आहे आणि 1 तासात पुष्कळ आहे. बरोबर आहे का नाही? 1 तासात तुम्ही जेवढं जमा केलं तेवढं जमा होऊ शकतं. विठाला 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 विठाला. अंकितून सेवा केली तुकोबाराय म्हणतात. अंकितून सेवा करून सगळे नाते देवाचे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी.
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, सगळे संबंध देवाशी जोडून द्यायचे. नाता एक रामजी से दुजा नाता छोड दे, देवाशी सगळे संबंध जोडून द्यायचे. आणि दादा दुसरी गोष्ट, सगळे संबंध जोडायचे म्हणजे भ्राता सुद्धा विठ्ठल, विठ्ठल भगिनी आणि भ्राता म्हणजे पतीचे संबंध जोडायचे. गररिगी झाले पटराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे, हाची ने माता न फिरे माघारी, हाची ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. भ्राता बी विठ्ठल, बहीण बंधू चुलता विठ्ठल, सगळी नाती देवाशी. बस देवाशिवाय मला कोणी नाही, असा संबंध मजबूत करायचा. देव सखा जरी जनावघी कृपा करी. आमच्या महापुरुषांनी लोकांची कृपा संपादन करण्याकरता काय केलं नाही, फक्त त्यांचा भल्याचा विचार करायचा. लोकांची कृपा सहजच होते दादा. देव सखा जरी जन अवघे कृपा करी, ज्याचा सखा हरी तयावर विश्व कृपा करी. विश्वाची कृपा मामूली कृपा नाही, विश्व त्याच्यावर कृपा करतो. म्हणून आज श्वेत वस्त्रावाला असेल, पीत वस्त्रावाला असेल, केसरी वस्त्र कोणतंही असू द्या दादा, त्यांनी संबंध देवाशी मजबूत ठेवले. दादा संबंध मजबूत केले. देवाशी संबंध, नातं जोडायचे, देवाशी नातं जोडायचे. माझे माऊली सुद्धा नाता जोडतात. दुर्लांबोला केला गे माय, ब्रह्मादिकाशी तो न पडे ठाई, हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये, आंबोला केला जरी धावी मन. सगळे संबंध देवाशी जोडायचे. आजही जसं आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक प्रत्येक कोपऱ्यामध्ये दादा 100-200 किलोमीटरवर एखादी विभूती स्थिर करायची माझ्या प्रभूने. त्याचं या सृष्टी व्यवस्थापन इतकं ठीक का आहे दादा? त्याचं कारण 100-200 किलोमीटर एक विभूती स्थिर करायची आणि त्या विभूतीद्वारा तो समाज सुरक्षित ठेवायचा. जसं आता इकडे विदर्भामध्ये 2 कृष्ण भक्त होऊन गेले बघा. एक गुलाबराव नावाचे 2 संत होऊन गेले. एक गुलाबराव बुलढाण्यामध्ये होऊन गेले, पण ते भजनानंदी होते, कृष्ण भक्तीच. ते भजनानंदी, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, साधं भजन, गुडघ्यात दत्त कोवरायसारखं साधं भजन, कृष्ण भक्ती. आणि दुसरे एक विदर्भामध्येच अमरावतीच्या जवळ माधान क्षेत्र आहे, माधान. त्या माधान क्षेत्रामध्ये एक गुलाबराव होऊन गेले. पण हे बुलढाण्याकडचे जे काटल्याचे जे गुलाबराव बाबा होते ते त्यांना दृष्टी होती, आणि ते माधानचे जे गुलाबराव होते, मग कोणी दास्य भक्ती केली, अशी दास्य भावातून केले, कोणी सख्य भावातून, कोणी वात्सल्य भावातून, कोणी पती मानला असेल, सख्य वात्सल्य दास्य. आणि त्यांची जी माधुरी भक्ती होती, पण दृष्टी नव्हती, त्यांना आंधळे होते गुलाबराव. आणि ते कृष्ण भक्त होते. पण मी कृष्णाची पत्नी म्हणायची दादा, नुसते पत्नी म्हणत नव्हते. आमच्या माता पातळ नसतात तशी माझे बाबा पातळ नसायचे. आणखी सांगू, मी कृष्ण पत्नी म्हणून आमच्या माताच्या पतीच्या आणि कुंकू लावतात तसे माझे बाबा कुंकू लावायचे. आणखी सांगू, आमच्या माता 4 दिवसाका दूर बसतात तसे माझे बाबा 4 दिवस दूर बसायचे. कृष्णाची पत्नी म्हणून राहिली जातं, पत्नी म्हणून राहिली. आणि दुसरा त्यांचा संबंध होता विश्वमाऊली ज्ञानोबराची ज्ञानेश कन्या म्हणून संबंध होता. मी ज्ञानोबराची मुलगी आहे, भगवान कृष्णाची पत्नी आहे, आणि विश्वमाऊली ज्ञानोबरांची मी कन्या आहे, मुलगी आहे. या भावने संबंध जोडल्याशिवाय माझ्या ईश्वराची दया कृपा होण्याकरता ते संबंध मजबूत झाले पाहिजे. नातं जोडायचे, सगळे नाते जोडून द्यायचे. मी ज्ञानेश कन्या आहे, कृष्ण पत्नी आणि ज्ञानोबराची कन्या आहे. आणि ज्ञानेश कन्या म्हणायची, नुसते ज्ञानेश कन्या म्हणत नव्हते, अशी उपासना अशी साधना ज्ञानोबराचा या आंधळ्या बाबाला साक्षात्कार झाला. आणि साक्षात्कारामध्ये जसे आमचे माऊली विश्वामध्ये असा जागतिक कीर्तीचा एक महात्मा, दोन्ही हाताने चित्र काढणारे आमचे माऊली होते बरं का, दोन्ही हाताने सारखं चित्र काढणारे. तसं माझ्या आंधळ्या गुलाबराव बाबांनी जे साक्षात्काराचा जो फोटो काढला माऊलीचा, आंधळ्या माणसाने जो फोटो रेखाटला, आज घराघरामध्ये विश्व माऊली ज्ञानोबरांचे फोटो आहे.
पद्मासन घालून ते अंधाळ्या बाबांनी म्हणजे गुलाबराव बाबांनी साक्षात्कारात तो फोटो आहे, म्हणून आज त्या फोटोला किंमत आहे, त्या प्रतिमेला किंमत आहे. तो पद्मासन घालून फोटो गुलाबराव बाबांनी साक्षात्काराचा फोटो आहे. विठ्ठल विठ्ठल देवाशी संबंध जोडले आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही सेवा केली, भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होते, सेवेने जगतही प्रसन्न होता. अधिकार वाटतो, सेवा करीत जावी दादा. आणि माऊली तुकोबराय म्हणतात आम्ही सेवा केली. कोणाची? बलवानातला बलवान बळीवंत आम्ही समर्थाचे दास, दातलिया कास कळी काळाशी त्यांची सेवा केली, अंकित होऊन केली. आणि आम्हाला अनुभव काय आला? अभंगाचं प्रथम चरण आहे. बळियाचे अंकिता, बळियाचे अंकिता, बळियाचे अंकिता, बळियाचे अंकिता, बळियाचे अंकिता, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला यांनी गायन केलं का तुम्ही टाळे वाजवायचे, यांचं कौतुक करायचं. म्हणजे तुम्ही सावध आहे मला कळत, टाळी वाजवायची. यांचं कौतुक नाही करता तर करत्या कोणाचं कौतुक दादा? कौतुक करायला लायक एवढाच एक वर्ग आहे दादा, काही पाहायचं नाही. स्वर ताल विठाला विठाला हलसो. अच्छा, त्यांना म्हणतात स्वर चालू ठेवा तुमचा. आम्ही जरी इकडे तिकडे गेलो तर तुम्ही आम्ही झालो बळीवंत. कशामुळे? बलवानातला बलवान देवाची सेवा केली, अंकित होऊन केली. आम्हाला अधिकार प्राप्त, सेवेने अधिकार प्राप्त होतो दादा. बघा ना, आपल्या चेहऱ्याकडे पाहिलं असं वाटतं तुम्हाला सुद्धा हा 50 वर्षाच्या सेवेचं फल आहे दादा. 50 हा सुवर्ण महोत्सवी उत्सव आहे ना दादा, आपला धारावी उत्सव सुवर्ण महोत्सवी आहे ना, हे 50 वर्षाच्या सेवेचं फल आहे. सेवा कोणाचीच वाया जाते. सेवा आज काय झालं दादा, सेवाभाव नष्ट झाला तुमचा नाही बरं का. समाजामध्ये आपण जिकडे तिकडे पाहतो सेवाभाव नष्ट झाला. माणूस प्रेम करायचे विसरला, परोपकाराची वृत्ती नष्ट झाली. नाही तर प्रत्येकाला जगण्यापुरतं सगळं काही अनुकूल आहे बघा, सगळं अनुकूल आहे. अरे आमच्या महापुरुषांनी काय प्रतिकूलतेमध्ये साधना केली दादा. आपल्याला साधन मार्गाने प्रवास करत असताना लई मजा आहे हो, लई आनंद आहे, लई आनंद आहे हो. आता काय सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष आहे, बाबाच्या पायात काही नाही, अंगात स्वेटर नाही, सगळेच काय आनंद आहे हो, किती आनंद आहे. म्हणजे एकमेकाचा विचार करणारी मंडळी आहेत. पण हा 50 वर्षाचा आनंद आपल्या चेहऱ्यावर आहे, चेहऱ्यावर आहे. त्यागाचं फल आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही सेवा केली दादा, अधिकार प्राप्त होतो. काय अधिकार? हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंतास, हो निराहते उदास, बळकट कास भक्तीची, बळ तरी नाग विधी काळा, लिन तरी सकळांच्या तळा, उदास देहाशी सकळा, जाणोनी कळा सर्व नेनती, आम्हा भय चिंता नाही धात, जन्म मरण काही एक, झाला ये लोकी परलोक, आली सकळी एक वैकुंठ. जसं देवाचे भक्त तेवढीच होता. आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी,
मी असा हात का बरं करतो? आपल्या दोघांच्या आवाजाने यांना काही कळायचं नाही म्हणून असा हात करतो. विठ्ठल 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 भय नाही चिंता नाही हरीच्या दासा चिंता हे तो अघटित वार्ता. हरच्या दासा भय हे बोलोची परी नाही. आम्हा भय चिंता नाही दात निर्भयता प्राप्त होते. बलवानातल्या बलवान देवाच्या शिव्या केल्याचा अधिकार आता सांगितलं. अनेक सज्जन असे निर्भय होऊन गेले जातात. जन्म मरणाची कायशी चिंता तुझ्या शरणागता माय बापा. जन्म मृत्यू स्वप्ना सारिखे आपत्यान दिशे पारिखे. तुका म्हणे अखंडित सुखी वाणी वदे मुखी प्रेमामृताची. सदैव प्रसन्न सदैव आनंदी. त्याचं कारण सेवा कोणाची करतो? कोण्या देवाची सेवा करतो. सेवेने हा अधिकार प्राप्त. सेवा करी झाली. देवाची सेवा करावी, साधू संतांची सेवा करावी, गोमातेची सेवा करावी, समाजाची ज्याला जमत त्या पद्धतीने सेवा करावी. पण सेवा करीत असताना निष्कामता भक्तीचा प्राण समजावा. निष्कामता भक्तीचा प्राण आहे, सेवेचा प्राण आहे. आजही जे सज्जन निष्कामता भक्तीचा प्राण समजून निष्कामता सेवेचा प्राण समजून सेवा करतात त्यांच्या जीवनामध्ये रोज साक्षात्कार रोज नवे नवे अनुभव येतात. तेच त्यांच्या जीवनातले साक्षात्कार ठरतात. विठ्ठल आम्ही झालो बळीवंत. खरं सांगतात हा उद्याचा जो पर्व काळ आहे ना आपल्या जीवनातला सुवर्ण महोत्सव, नारळी उत्सव, फिरतं नारळ, हा महाविष्णू दादांच्या यात्रेकरता ही सगळं वातावरण प्रसन्न करण्याचं कारण आहे. काय प्रणाली, काय सूत्र दिलं दादा, किती कल्याणकारी सूत्र दिलं बाबा माऊलीने केली. सगळ्यांच्या भल्याचा अंतकरण ज्याच्या म्हणजे अंतकरणामध्ये समाजाची दया आहे दादा. ती सज्जन त्यांच्या प्रत्येक कर्माच्या पाठीमागं जगत कल्याण असतं. प्रत्येक कर्माच्या पाठीमागं हे फिरते नारळी सप्ताह करायचं कारण काय? त्यांच्या प्रत्येक कर्माच्या पाठीमागं जगताचं कल्याण दडलेलं असतं. याचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हा समाज दीक्षित व्हावा, प्रकाशित व्हावा, उद्बोधित व्हावा, सतत हसते रहो, मुस्कुराते रहो, गुणगुणाते रहो, गीत गाते रहो. 100-200 किलोमीटर गेलं का दादा एक विभूती स्थिर करतो माझा ईश्वर. आणि त्या विभूतीद्वारा तो समाज सुरक्षित राहतो. साधू सतत समाजाला सुरक्षित ठेवायचं काम करतो. विठ्ठल म्हणून आता उद्या नुसता फिरते नारळ नाही, उद्या हा निवृत्त महाराजांच्या नावाने भरणार एक कुंभ तयार होतो. उद्याचा कुंभ आहे. कुंभ का मतलब होता एकता. एकतेच्या निमित्ताने जे सज्जन मायबाप एकत्र येतात त्याला कुंभ म्हणायचं. बरं का, कुंभ पर्वणी आहे उद्याच. फिरता नारळी सप्ताह म्हणजे काय आहे? कुंभ आहे. कुंभ आहे. तुम्हाला फक्त हे नाशिक त्र्यंबकेचा कुंभ माहीत असेल, उज्जैनाचा माहीत असेल, प्रयागराजाचा माहीत असेल, हरिद्वाराचे हे कुंभ माहीत आहे तुम्हाला. पण हा ब्राह्मणवेलचा कुंभ नव्हता माहिती तुम्हाला. उद्याचा ब्राह्मणवेलचा काय आहे? कुंभ आहे. उद्याची कुंभ पर्वणी आहे. आणि कुंभ पर्वणीमध्ये उद्या सर्वांनी आळस नाही करायचं दादा, सर्वांनी. आणि पवित्र होत्या बडो की संतान. फार मोठ्याची लेकरं आहे दादा तुम्ही. मोठ्याची लेकरं असल्यामुळे आपल्या मर्यादित राहायचं. आपली कुलीनता शालीनता हे सगळं काही दर्शन झालं पाहिजे समाजाला. तर कुणी कुठून आला, मध्य प्रदेशातून येऊ, उत्तर प्रदेशातून येऊ, महाराष्ट्रात येऊ, कोणी कुठून येऊ, पण आपली कुलीनता शालीनतेचं दर्शन त्याला झालं पाहिजे. कारण ही बडो की संतान मोठ्याची लेकरं आहे दादा. मोठ्याची लेकरं त्यांची कुलीनता शालीनता याचं दर्शन करून देणारी असते. माझे तुकोबराय म्हणतात बाबा आम्ही बलवानातल्या बलवानची सेवा केली, अंकित होऊन केली आणि आम्हाला अनुभूती काय आली. अभंगाचं दुसरं चरण आहे. लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार,
सवय लागून जाईल आणि सवय बी चांगली लागली पाहिजे दादा. चांगल्याला चांगलं म्हणणं ही चांगली सवय आहे. यांचं कौतुक करणं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणायचं, सत्याचा स्वीकार करायचा दादा. जो पारमार्थिक झाला, वैष्णव झाला, वारकरी झाला, त्याने शिकायचं, सत्याचा स्वीकार करायचा, चांगल्याला चांगलं म्हणायचं. चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र द्यायच्या भानगडीतच पडायचं नाही. आपल्याला काय अधिकार आहे कोणाला प्रमाणपत्र द्यायचं, आणि ते आमच्या खिशातच ठेवतो. चुकीच्या माणसाला प्रमाणित करायचं नाही. त्याच्यामुळे कालांतराने सज्जनांना त्याची पीडा होती बरं का दादा. म्हणून मी बोलतो, माझी तुकोबराची दया आहे. तुकोबराय म्हणतात, आम्ही बलवानातल्या बलवान देवाची सेवा केली, अंकित होऊन केली, आलेली अनुभूती, आम्ही झालो बळीवंत, हा अनुभव आला आम्हाला. आणि त्याच्याकरता काही त्यागावं लागतं बघा, त्यागावं लागतं. काय त्यागलं तुकोबराय म्हणतात, आम्ही त्यागलं ते प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली, अहंता ममता दौडोल शांती वरिली, जय जयाचे सद्गुरु स्वामी तुकया दातार, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून, विठ्ठल स्वरूप म्हणून, विठ्ठल अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता, पुण्य धर्म केला, प्रपंच रचना सर्व प्रपंच त्यागावं लागतं. त्यागावं लागतं. काय त्यागायचं तुकोबा म्हणतात, थोडं त्यागायचं म्हणजे काय करायचं. आम्ही लाथाळला म्हणतात, संसार लाथाळला म्हणजे काय केलं, लाथ मारून पळापळी नाही करायची. पळाला तो भित्रा आहे समजायचा, भ्याकड आहे. पळापळी करायची नाही, आत्महत्या करायची नाही, जीवाचं बरं वाईट करायचं नाही. तुम्हाला कोणी सांगितली चुकीचं. याच्याकरता कुलीनाच्या संगतीत राहायचं, म्हणजे चुकीचे विचार अंतःकरणात येत नाही दादा. संघाच्या संगतीत राहणं बडो की संगती, मोठ्याच्या संगतीत राहायचं दादा. तुमची उंची वाढत राहील, सहज अधिकार वाढत राहील. चुकीच्या विचाराचे अंतःकरणामध्ये कुठल्या प्रकारचे चुकीचे विचार येणार नाही. तुकोपर्यंत आम्ही संसार लाथाळला म्हणजे केलं काय, त्याची थोडी आसक्ती टाकून दिली. थोडं रुसायचं बघ, संसारावर थोडं रुसायचं, रुसून कुठं नाही जायचं माऊलीच्या समाधीजवळ बसायचं, चिंतन करायचं, आळंदीला जायचं, त्र्यंबकला जायचं, पंढरपूरला जायचं. आणि दुसरीकडे कुठे गेला तरी बाबा होऊन परत आला पाहिजे तरच मजा आहे, नाही तर मजा गेले होते आले, एवढं शिल्लक राहील. विठाला 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 विठाला. क्षेत्रावर गेल्यावर साधना होईल दादा. क्षेत्रावर गेल्यावर देवाचा आश्रय करावा, कोणी सज्जनाचा आश्रय जावं, साधू संतांचा आश्रय करावा, कुठेतरी जावं. संसार लाथाळायचं म्हणजे थोडं रुसायचं त्याच्यावर. मनोन रुसलो संसारा, सर्पा विकार पांढरा, तुझं शांतर रे दातारा, या दावेदारा निमित्त. तो करून आम्ही त्याच्यावर थोडं रुसलो. का बरं रुसलो, येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणी, केली बोडणी विटंबना. आम्ही थोडं रुसायचं बरं. संसारात रुसायचं. माणसं सगळ्यावर रुसतात पण संसार रुसत नाही. बार बार त्याची आसक्ती ठेवून दादा, कारण त्याची आसक्ती बार बार जीवाला पीडा करीत राहते. कारण तुकोबा म्हणतात आम्ही त्याच्यावर रुसलो दादा, थोडं रुसायचं दादा, संसार रुसायचं. का येणे मज भोग. तुकोबा म्हणतात हा पांढरा विकार सर्प आहे. एकदा का त्याची बाधा झाली, मग कोणत्या बाजूने लात मारली बसली तरी त्याला त्याचं काय वाटत नाही. माणसं निर्लज्ज बनतात या संसारामध्ये, माणसं निर्लज्ज बनून जातात. काही राहत नाही त्याला, काही असं काही वाटत नाही त्याला. कारण स्वार्थे बुडविले आचरणे माझे तुकोबा म्हणतात. तुका म्हणे ऐसे कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविले आचरणे. तुकोबाची चिंता वाटायला लागली. तुकोबाला चिंता वाट लागली, प्रभो हा परमार्थ राहील का नाही, धर्म जिवंत राहील का नाही, सदाचार सज्जन एक जे करतात हे सगळं मोडलं तर नाही जाणार. धर्मरक्षा, श्रुतीपथ रक्षा, राष्ट्र रक्षा, ज्याच्याकरता आमच्या अर्वाचीन प्राचीन महापुरुषांनी मेहनत घेतली, ही
चालेल का नाही प्रभू? अगा ये वैकुंठ नायका, काय पाहतोशी या कौतुका, धाव कलीने गांजले लोका, देतो हका सेवक तुकया. पण आणखी सांगू दादा, एक महत्वाची गोष्ट सांगून जातो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कलीची भीती नाही बरं का दादा. आपल्याला या सज्जनांचा आश्रय मिळाला दादा. आज या महापुरुषांचा आश्रय आपल्याला मिळाला. आपल्याला कलीची भीती नाही. हे मोठमोठे धर्मसंस्कार सोहळे होतात, धर्मानुष्ठान सोहळे होतात, त्याच्यामुळे आपल्याला या माध्यमातून कलीची भीती नाही. कलीची भीती त्याला आहे दादा. नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरी विन धावया न पावी कोणी. त्याला भीती आहे. ज्याला संत संगती नाही, ज्याला सद्ग्रंथांचं चिंतन नाही, ज्याला धर्म कळत नाही, ज्याला नीती कळत नाही, त्यांना भीती आहे. म्हणून कली कोणाच्या घरात घुसत नाही बरं का. भजन करण्याला तर स्पर्शसुद्धा करीत नाही. भजन करण्याला कलीचा त्रास त्याला आहे. कोणाला? जो कोणी सज्जनाच्या आश्रित नाही, देवाचा आठव करीत नाही, देव आठवत नाही, भजन करीत नाही, काय नाही, त्याला कलीचा त्रास आहे. आपल्याला कलीचा त्रास नाही. नामस्मरण करणाऱ्याला कलीचा बिलकुल पीडा नाही झाला. कलीला ज्याची पीडा आहे त्याला पीडा होते कलीची. कली ऐका कलीचे महिमान, असत्य अशिरी झाले जन, पापा देते अनुमोदन करीते हेळन संताचे. त्यांना कलीची पीडा आहे. म्हणून माझे तुकोपर्यंत आम्ही संसाराची आसक्ती टाकायची थोडी, त्याच्यावर थोडं रुसायचं, रुसून कोणाच्या सज्जनाच्या आश्रित राहायचं. आम्ही तुकोवले म्हणतात, आम्ही त्याच्यावर थोडं रुसलो. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोषी तांगा. एकांतात जायची माझे तुकोबर आहे. कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी गोरडवर जायचं. आणि साधनेच्या माध्यमातून ते डोंगर सुद्धा क्षत्र बनले. आज भंडारा डोंगरावर दादा, भंडारा काही कोठीचं नाही, काही कोठीचं मंदिर चालू आहे. क्षत्र भंडारा त्यांच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून. आणि आपल्या जीवनामध्ये ही पवित्रता ही कुठून आली दादा? आमच्या माऊलींच्या दया कृपा करण्याच्या माध्यमातून हे सगळं आज एवढं आम्ही चांगलं पाहतो दादा. या सज्जनांनी खूप आपल्या जीवाचं रान केलं आणि त्याचा परिणाम, त्याची सगळी सुखशांतीची अनुभूती आपण जे करतो दादा, त्यांच्या दया कृपा करण्याचं फल आहे. तुकोपर्यंत आम्ही संसारला आथाळला आणि आणखी काय केला षड उर्मीचा मार. उर्म्यांची हकालपट्टी केली, राग द्वेष उर्म्यांची हकालपट्टी केली. बरं, या उर्म्या दादा योग्याला सुद्धा पीडा करतात बरं का, योग्याला सुद्धा सतावतात. पण योगी आपल्या चारित्र्य बलाने प्रापंचिक क्लेशाचं दमन करतात. आपल्या चारित्र्य बलाने प्रापंचिक क्लेशाचं दमन, पारमार्थिक क्लेशाचं दमन. पण हे दोन्ही गोष्टी दमन करतात, त्याला चरित्र बळ वापरावं लागतं. धक्काबुक्की नाही, लोटालाटी नाही, कोणाला रडवायचं नाही दादा. नाही तर योग्याला सुद्धा उर्म्यांची पीडा होती दादा. म्हणून तर तुका म्हणतो, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, तरीचा जीव सुख पावे माझा. बर्वे केशी राजा कळवाली, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. तुका म्हणे तुका म्हणे उर्मी दाबता नाही आले का दादा, मग धुळ्याला गरके मारावं लागतात, नाही तर नंदुरबारला गरके मारावं लागतात. उर्मी दाबता आली पाहिजे. आले उर्मी साई, बरोबर, थोड्या तरी उर्मी. आणि उर्मी तर योग्याला पीडा करते. माझ्या तुकोबऱ्याला सुद्धा उर्मी शिवली नाही बरं का, शिवली नाही. मम्माजी बाबांनी काठीनं नाही मारलं तुकोबऱ्याला, काठीनं मारलं, तरी उर्मी शिवली नाही. बरवे केली विठोबा बरवे. हे पण फार चांगलं केलं, मम्माजीकडून पोटभर मार खाऊ दिला, पण मला उर्मी शिवली नाही. फार चांगलं केलं. तुका म्हणे क्रोधा हाती सोडविले रे. बरवे केली विठोबा बरवे, शिवी गाळी नीत नाही बहुत फार विटंबिले रे. तुका म्हणे क्रोधा हाती सोडविले रे. फार चांगलं केलं रे देवा. बरोबर, क्रोध येऊ दिला रे. आणि ही दया कुठून? आमचे हे दादा
महिन्याचा वारकरी आहे हो. ही शिक्षा दीक्षा कुठून आली? माझ्या माऊलीची दया आहे दादा. या भोळ्या भाड्या जीवावर खूप दया केली दादा, खूप दया केली. ते बोलण्यासारखं सुद्धा नाही दादा. फक्त एकच आहे, आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो बस त्यांची दया आहे, त्यांची कृपा आहे. केवढा मोठा उत्सव पाहणं. उद्याचा हा कुंभ, या कुंभ पर्वणी करता केवढी सजावट आहे दादा, केवढा उत्सव आहे, केवढा आनंद आहे. त्यांनी जीवाचं रान त्यांनी केलं, पण त्याची सुखशांतीची अनुभूती आपल्याला मिळते आहे दादा. कामने क्रोधा ते सोडविले रे. योगांना सुद्धा पीडा होते, उर्मी शिवते. म्हणून तर दादा माझे विश्वमाऊली नानावर असं ताटी लावून का बसतात? उर्मीची पीडा झाली, थोडी उर्मीची पीडा. किती सहन करणार, किती सहन करणार? मुक्ताई जाते हळूच दारावर थापण. दादा ताटी उघडा, ताटी उघडा. उर्मी आलेली घालवायची बरं का दादा, नाहीतर ताटी अशी लोटून दिला असा दरवाजा पडून गेला असता. ते काय आपले 4 इंचा जाडीची दरवाजे आहे काय? माऊलीची कुटी आहे ती, साधकाची कुटी आहे, योग्याची कुटी आहे. ती कुटी म्हणजे काय? साधी कुटी आहे. फक्त धक्का दिला तर पडून गेली असते ती कुटी, पण नाही, हळूहळू उर्मी घालवायची आहे माऊलीची. माऊलीची उर्मी. मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई जाते दादा. दादा योगी पावन मनाचा, साय अपराध जनाचा. दादा योगाची खरी मस्ती ती आहे. जगाचे अपराध त्याला सहन करता आले पाहिजे. योगी पावन मनाचा, साय अपराध जनाचा. दादा विश्वरागे झाले वल्ली, संती सुखे व्हावे पाणी. दादा हे विश्व जरी रागाने अग्नी झालं, संतांनी सुखाने पाणी व्हावं. दादा सच्चा योगी तो आहे ज्याला जगाच्या अपराध करता येतात. उर्मी दाबता आली पाहिजे माऊली, कारण माऊलीला कशामुळे दादा आहे? किती दिवस मर्यादा आहे ना, योग्याला सुद्धा मर्यादा आहे दादा. अरे आपले माता पिता आपल्या लेकरांचा छळ होतो म्हणून लहान लहान लेकरं झोपेत टाकून जे माता पिता आपल्या लेकरांचा छळ थांबवण्याकरता देहांत प्रायश्चित मरण पत्करतात दादा. देहांत प्रायश्चित घेतात तरी छळ थांबत नाही. उर्मी पीडा करते. विठ्ठल 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 दादा शब्दशस्त्रे झाले केश, संती मानावा उपदेश. दादा संतांनी जरी तुम्हाला कटुतेद्वारा दुःख दिलं असेल, पीडा केला असेल, तर संतांनी लोकांच्या पिढेकडे लक्ष न देताना त्यांचा तो उपदेश मानायचा. त्यांनी मला उपदेश केला असं समजे. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा गिरी गवारे कशासाठी, रागे पुरविली पाठी. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा धोका. उर्मी घालवायची वर आलेली उर्मी शिवून घातली. परमार्थाचा धोका देशी. दादा आपण एक साधू झाले, येर कोण वाया गेले. दादा आपण तारून विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा दंबावगे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा असं नाही चालत. दादा जीवदाताने चाविली, कोणे बत्तीशी पाडिली. दादा असं चालत नाही. दादा शेवटचं सांगतो दादा, गंगा जळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विठ्ठल 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 विश्वमौली जाणून करायची. योग्याला अशा पीडा करते. तुकोबराय अनेकांनी दादा जगाचा त्रास सहन केला. जगाचा त्रास सहन केला म्हणजे त्यांनी उर्मी दाबली. तुकोबराय म्हणतात, बाबा आम्ही उर्म्यांची हकालपट्टी केली. हा असदंब अवघे आवरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. माऊली जसं माऊलीची उर्मी माऊलीला थोडी शांत करतात. हळूहळू हळू त्यांना त्याच्या मनाला जो राग शिवला आहे दादा, त्यांना मनात अंतःकरणामध्ये जी उर्म्यांची पीडा होती आहे, ती उर्म्यांची पीडा घालवण्याकरता मुक्ताईचा उपदेश आहे दादा. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, आम्ही उर्म्यांची अक्कलपट्टी काय
हाकारपट्टी केली. सोडीला संसार माया तयावरी फार. तुकोबराय म्हणतात आम्ही लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. विठ्ठल 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 बोले मृत्तिकेचे मंदिर आत साधन उंदीर. गुंफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा. आस दंभ अशाचा दंभाचा असं माझी निर्वैर होणे साधनाचे मोड. इरते विल्लाळ साठी मांडी म्हणून तुकोबराय लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. आणखी काय काय मेहनत करावी लागली, काय त्यागावं लागलं. अभंगाचं तिसरं चरण. जन तन धन 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 तन धन केले तृणाई समान. देवा करता या सज्जनांनी काय काय त्यागलं. देवाची भक्ती करीत असताना परमार्थ साधना करीत असताना काय काय त्यागावं लागतं. अकबरांच्या काळामध्ये वृंदावनामध्ये अकबरांच्या काळात एक रसखान नावाचा साधू होऊन गेला. रसखान श्रीमंत होता बरं का रसखान. आपल्यासारखं दोन पोरं दोन ढोरं नव्हती. श्रीमंत होता अकबरांच्या काळामध्ये, अतिशय श्रीमंत भलाग्रस्त. पण पठाण जमातीमध्ये जन्म मिळाला होता. पठाणामध्ये त्याला पान खायची आदत होती आणि पान खायची आदत असल्यामुळे पठाण एका पानटपरीवर रोज जायचा. पण एक दिवशी त्याच्या ध्यानात आलं आणि भगवान कृष्णाची त्यांनी प्रतिमा पाहिली, फोटो पाहिला. रसखान फोटो पाहिला आणि त्या फोटोमध्ये भगवान कृष्णाच्या पायामध्ये काही नाही, अनवाणी पाय आहे. त्या दिवशी रसखानाने विचारलं, दादा अरे हा फोटो आहे, हा कोणाचा फोटो आहे? त्याच्या पायात काय नाही, मी याला चप्पल घेऊन येऊ? श्रीमंत होता. देवा करता या सगळ्यांनी काय केलं? हा पठाण. त्याचा पत्ता विचारला, कुठं राहतो हा? सांगितलं. याला कोणी सावरिया म्हणत, कोणी मुरली मनोहर म्हणत, कोणी नंदकिशोर म्हणत, कोण अनेक नाव आहे याला. त्याचा पत्ता त्याने सांगितलं, मंदिरात राहतो. रसखान एक दिवस चप्पल घेऊन आला. आपण रोज देवाला पाहतो पण आपली वृत्ती बदलत नाही. त्याचं हे दुःख आहे. माणसं लोकांनी मान्य आहेत का परमार्थ करतात? पूजापाठ झाली पाहिजे, 10-5 गावं पाया पडायला, काही तर थांबून घेतात. 10-5 गावं पाया पडायला लागले, त्याला असं वाटतं आपलं काम झालं. इतकं मर्यादित काम नाही.
आणि 10-5 गाव पाया पडायला लागत तरी काय, माऊलीच्या सोहळ्यामध्ये एकदा गेला तरी पाया पडायला लागून जातात लोक. त्याला काही लय अवघड नाही ते. रस खाऊन चप्पल घेऊन आला दादा, पत्ता मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही. रात्रभर बसून राहिला रस खाऊन. आणि सावरीच्या शोधामध्ये इतका राहिला. या बाजूने सावऱ्या येईल, मला दिलासा देईल, त्याच्या पायात काटे चुंबत असतील, अनवाणी पायाने गोशावा करतो, त्याचा पत्ता मला कळाला, पण मला भेटला पाहिजे. खूप जरुरी काम आहे. प्रत्येकाला म्हणत अरे सावरिया कुठं भेटेल मला. मंदिरात यांनी जाऊ दिलं नाही. रात्रभर बसून राहिला, पायरीवर बसून राहिला. दादा एकाने सांगितलं बाबा त्याला काय आवडतं मला सांग, त्याची प्रसन्नता वाढल्याकरता मी काय करू सांग. त्याला सांगितलं बाबा त्याला तुळशी माळा आवडते. ऐका रे दादा, रसखाना नाही दादा, आपण सगळं ऐश्वर्याचा त्याग केला. आजही काही जेवेरी वृंदावनामध्ये येऊन राहतात दादा. काही जेवेरी सोन्याचे व्यापारी, हिऱ्याचे व्यापारी वृंदावनामध्ये येऊन राहतात. रसखानाने एवढ्या मोठ्या श्रीमंतीचा वेश सगळं काही बदल केला आणि वृंदावनामध्ये राहायला आला. आणि त्याला तुळशी माळा आवडते म्हणून रसखानाने 100 माळी घातल्या गळ्यामध्ये. 100 माळी. मला विचारत बाबा एवढ्या माळी कशाला. आम्ही गेल्यावर कळल, तू आता नाही कळायचं. आता तर काय जिवंतपणी नाही ना परिचय होता. 100 माळी घातल्या. रसखानाला विचार, रसखान अरे 100 माळीचं काय काम आहे. रसखानाने फार गोड बोलला दादा. रसखान म्हणतो प्रभू अरे मी देवा करता हजर, एक भक्ती पोटासाठी एक देवासवी भेटी, दोन्ही दिसते सारखी वर्म जाणे तो पारखी. या न्यायाने रसखान म्हणतो माझ्या प्रभूच्या प्रसन्नते करता मी हे सगळं काही त्यागलं. श्रीमंतीचा त्याग करून पठाण वृंदावनामध्ये राहायला आला. 100 माळी घातल्या. आणि एवढंच नाही, एक दिवस विचारलं खरे दादा अरे एवढ्या माळीचं काय काम आहे. रसखान फार गोड बोलला. तो म्हणला बाबा तुमच्या डोळ्यापुढे हे सगळं हे धर्मसोहळे, मोठमोठे धर्मसोहळे होतात. तुमच्या डोळ्यासमोर गीता गाथा सत्संग होतो. तुम्हाला गीता गाथा तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण हा पठाण वेशामध्ये या रसखानाला जन्म मिळाल्यामुळे या रसखानाकडून अनेक निर्जीव प्राण्यांची हत्या झाली रे. माझं 1-2 पाळीने माझं पाप नष्ट होणार नाही दादा. मला एवढ्या माळीची गरज आहे. आणि आजही तुम्ही जर वृंदावनला गेले तर रमण तिच्या जवळ रसखानाची समाधी आहे. आपणाचा श्रीमंत माणूस, देवाकरता त्यागावं लागतं. मला हे सांगायचं यांनी काय काय त्यागलं. जनतृणवत केलं, लोकांचा त्याग अवदर कर. तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजोन या जन भक्ती करा. परमार्थ क्षेत्रामध्ये जनाचा त्याग करावा लागतो. कारण जनाचार सुख नाशिवंत तुकोवर म्हणतात. तुका म्हणे अवघी नोहेल आपण जनाचार सुख नाशिवंत. महाराजाचा 12 चरणाचा मोठा अभंग आहे. तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजून या जन भक्ती करा. जन तृणवत केलं. दुसरं काय केलं, तनय तृणवत केलं. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखमा देवर जोडावया. देवाच्या प्राप्तिकर्त्याचा उपयोग करा. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. तनय तृणवत केलं. आणि दुसरं धन तृणवत केलं. तर आम्ही हे त्यागलं बरं दादा. आम्ही झालो बळीवंत जन तन धन याचा सर्व आम्ही त्यागलं दादा. हे सगळं त्यागलं. आणि त्यागाचा परिणाम धने तृणवत केलं बरं का. तुकोबर म्हणतात धने तृणवत केलं. धने तृणवत आम्ही तर रोज भोपाळ्या म्हणतो. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसे, सर्व मिथ्या आहे जाणून शरण. अजून आम्हाला उमगाना तो तुमची काय कथा आहे दादा. सांगणाऱ्याला अजून उमगाना. तुम्हाला उमगला असेल तर नमस्कार. मला तर अजून उमगाना. धन तृणवत केलं जाय देवा करता. देवा करता जोर काय दादा. सवरिया तेरे लिए रे जोगन बेश बनाया, बाला मैं बैराग न होंगी. मीरा दीदी म्हणते गुरु के ज्ञान रंगू तन कपड़ा, माला मुद्रा पहुंगे, बाला मैं बैराग न होंगी. देवा करता ही एडी झाली सज्जन. सगळं त्यागलं दादा. जन तृणवत जन तन धन केले तृणाई समान.
आणि वर्तमानामधला जो आनंद आहे तुकोपर्यंत आमच्या 50 वर्षाच्या सेवेचा लाभ अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे आता 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 आता टाळी वाजवले सर्वांनी एकदम वाजवून घेतले. आता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता. तुका म्हणे आता आनंदी आनंद गोविंद गोविंद पिकविला. परमार्थ क्षेत्रात खूप आनंद आहे त्याचा. फक्त त्या राहटीने जगलो पाहिजे. आमच्या महापुरुषांचे जपलं ते जपायचं. जशी लोबाची गोपी गोविंद संते सांगितले केले ते जतन. आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन. मतमतांतरा नाही दिले मन. धरून राहिले निज भावे चरण. येथे आली हो याच निज कार्या केली करणी ती मागील भोग. कारण मतवाद्यांच्या ऐका ऐका भाविक जन. वाल कोण कोण ते तार्किकाचा टाका संग. पांडुरंग स्मराव. कुतर्क्यांच्या नादाला लागायचं नाही दादा. वर्तमानामधला आनंद तुमच्या 50 वर्षाच्या सेवेचं फल आहे. हे सज्जन 50 वर्षाचे अधिकारी आहे बरं का. त्याशिवाय 50 वर्षापासून त्यांची जे सेवेमध्ये रथ आहे माऊलीच्या सोबत जे आहे ते 50 वर्षाच्या परंपरेचा सुख आनंद भोगतात. आणि त्यांच्या जीवनामध्ये आज वर्तमान विद्यमान काळामध्ये जी आनंदाची अनुभूती आहे, जी मस्ती आहे, ती खुमारी आहे, ती त्यांच्यासुद्धा 50 वर्षाच्या सेवेचं फल आहे. सुवर्ण उत्सवामध्ये हाचा जो आनंद आहे. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. लाथाळीला संसार केला शडून मिचा मार. एक मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा आणि कोणी जागा सोडायची नाही. आता कीर्तन झालं असं समजायचं नाही. अजून अर्ध कीर्तन बाकी आहे. अर्ध कीर्तन बाकी आहे म्हणजे आपल्याला उद्याच्या सूचना, उद्याचा मोठा कार्यक्रम आहे. त्याच्याकरता काही जपण्याची गरज आहे, काही नियमाची गरज आहे. भविष्यातल्या इथली एवढी चिंता नाही. बरं वारीपर्यंत आता निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीचा कालावधी तोपर्यंतच्या सगळ्या सूचना ऐकायच्या आहे. म्हणून मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. भजन केल्यामुळे होईल काय दादा, तुम्हाला पुन्हा ऊर्जा येईल. थोडं बसावं लागेल ना. याच्याकरता टाळी वाजवली का काय होईल, तुमची थंडी जाईल. म्हणजे पुन्हा तुम्ही प्रसन्न होऊन जाल. विठोबा रखुमाई विठोबा
तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंगा मी ज्याचे दास त्याचा पंढरी वास सांडून या पंढरीराव. तुम्ही ख्याच करा बरं का, थंडी वाऱ्याचं जरी अंगावर पांघरून असलं पण ख्याच करीत राहा, ख्याच करायचं. कारण वेदाची अक्षरे माझ्या तुकोबराची अक्षरं म्हणजे वेदवाणी आहेत. आता वेदवाणी तुकोबराला विचारलं, महाराज एवढ्या वाङ्मयाच्या निर्मितीचा हेतू काय आहे तुमचा? महाराजांनी सांगितलं, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावी. यांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही बोललो. नवे विनोद उत्तर तुकोबराय दुसऱ्या चरणात म्हणतात, नवे विनोद उत्तर केले रंजावयाचार. ही काय विनोदाची अक्षरं नाही, व लोकांच्या करमणुकी करता आम्ही वाङ्मयाची निर्मिती केली नाही. मग खटाटोप कशा करता केला? केली आटा आटी अक्षराची देवासाठी, अक्षराची देवासाठी, अक्षराची देवासाठी, केली आटा आटी अक्षराची देवासाठी, अक्षराची देवासाठी, अक्षराची देवासाठी. आमचा जो खटाटोप आहे वाङ्मयीन खटाटोप, तुकोबरा मी देवा करता खटाटोप केला. नवे विनोद उत्तर. आता केली रंजावयाचार म्हणून ख्याच करा म्हणतो मी. विठ्ठल विठ्ठल कोणाला देव म्हणणारे तुकाराम महाराज नाही, कोणत्या देवाला देव म्हणणारे नाही. मग तुका म्हणे जाती सनकाधिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. तुकोबरा आहे आमची कुलदेवता भगवान पंढरीनाथ आहे. तुकोबरा म्हणतात, सांडून या पंढरीराव कवना ते म्हणू देव. सांडून या हिरा कोणी वेचाव्या त्या गारा. पंढरीनाथाला सोडून कोणाला देव म्हणायला तुकोबरा तयार नाही. त्यांची सेवा केली तुकोबरा म्हणतात. पण कशी केली? अंकित होऊन केली. अंकित होऊन सेवा करायची म्हणजे सर्व संबंध देवाशी जोडून द्यायचे. विठ्ठल बाप माय चुलता. माफ करा बरं, तुम्हाला प्रमाण म्हणू देणार नाही मी. म्हणजे मला व्याख्याला वेळ माऊलीने अगोदरच सांगितलं 1 तास करायचे. आपल्या पुढचा मोठा कार्यक्रम आहे, त्या उत्सवाच्या सूचना वगैरे द्यायच्या आहे आणि 1 तासात पुष्कळ आहे. बरोबर आहे का नाही? 1 तासात तुम्ही जेवढं जमा केलं तेवढं जमा होऊ शकतं. विठाला विठाला अंकितून सेवा केली तुकोबरा म्हणतात. अंकितून सेवा करून सगळे नाते देवाचे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरी, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. सगळे संबंध देवाशी जोडून द्यायचे. नाता एक रामजी से दुजा नाता छोड दे. देवाशी सगळे संबंध जोडून द्यायचे. आणि दादा दुसरी गोष्ट, सगळे संबंध जोडायचे म्हणजे भ्राता सुद्धा विठ्ठल. विठ्ठल भगिनी आणि भ्राता म्हणजे पतीचे संबंध जोडायचे. गररिगी झाले पटराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. बळीया चांग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे.
हा चिने माता न फिरे माघारी, हा चिने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे भ्राता बी विठ्ठल, बहीण बंधू चुलता विठ्ठल, सगळी नाती देवाशी जोडली. बस देवाशिवाय मला कोणी नाही असा संबंध मजबूत करायचा. देव सखा जरी जनावघी कृपा करी. आमच्या महापुरुषांनी लोकांची कृपा संपादन करण्याकरता काय केलं नाही, फक्त त्यांचा भल्याचा विचार करायचा. लोकांची कृपा सहजच होते दादा. देव सखा जरी जन अवघे कृपा करी, ज्याचा सखा हरी तयावर विश्व कृपा करी. विश्वाची कृपा मामूली कृपा नाही, विश्व त्याच्यावर कृपा करतो. म्हणून आज श्वेत वस्त्रावाला असेल, पीत वस्त्रावाला असेल, केसरी वस्त्र कोणतंही असू द्या दादा, त्यांनी संबंध देवाशी मजबूत ठेवले दादा, संबंध मजबूत केले. देवाशी संबंध नातं जोडायचे, देवाशी नातं जोडायचे. माझे माऊली सुद्धा नाता जोडतात. दुर्लांबोला केला गे माय, ब्रह्मादिकाशी तो न पडे ठाई. हालू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. आंबोला केला जरी धावी मन, सगळे संबंध देवाशी जोडायचे. आजही जसं आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक प्रत्येक कोपऱ्यामध्ये दादा 100-200 किलोमीटरवर एखादी विभूती होती स्थिर करायची माझ्या प्रभूने. त्याचं या सृष्टी व्यवस्थापन इतकं ठीक का आहे दादा? त्याचं कारण 100-200 किलोमीटर एक विभूती स्थिर करायची आणि त्या विभूतीद्वारा तो समाज सुरक्षित ठेवायचा. जसं आता इकडे विदर्भामध्ये 2 कृष्ण भक्त होऊन गेले बघा. एक गुलाबराव नावाचे 2 संत होऊन गेले. एक गुलाबराव बुलढाण्यामध्ये होऊन गेले, पण ते भजनानंदी होते, कृष्ण भक्तीच. ते भजनानंदी, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, साधं भजन. गुडघ्यात दत्त कोवरायसारखं साधं भजन, कृष्ण भक्ती. आणि दुसरे एक विदर्भामध्येच अमरावतीच्या जवळ माधान क्षेत्र आहे, माधान. त्या माधान क्षेत्रामध्ये एक गुलाबराव होऊन गेले. पण हे बुलढाण्याकडचे जे काटल्याचे जे गुलाबराव बाबा होते ते त्यांना दृष्टी होती, आणि ते माधानचे जे गुलाबराव होते, मग कोणी दास्य भक्ती केली, अशी दास्य भावातून केले, कोणी सख्य भावातून, कोणी वात्सल्य भावातून, कोणी पती मानला असेल, सख्य वात्सल्य दास्य. आणि त्यांची जी माधुरी भक्ती होती, पण दृष्टी नव्हती, त्यांना आंधळे होते गुलाबराव बाबा. आणि ते कृष्ण भक्त होते. पण मी कृष्णाची पत्नी म्हणायची दादा, नुसते पत्नी म्हणत नव्हते. आमच्या माता पातळ नसतात तशी माझे बाबा पातळ नसायचे. आणखी सांगू, मी कृष्ण पत्नी म्हणून आमच्या माताच्या पतीच्या आणि कुंकू लावतात तसे माझे बाबा कुंकू लावायचे. आणखी सांगू, आमच्या माता 4 दिवसाका दूर बसतात तसे माझे बाबा 4 दिवस दूर बसायचे. कृष्णाची पत्नी म्हणून राहिली जातं, पत्नी म्हणून राहिली. आणि दुसरा त्यांचा संबंध होता विश्वमाऊली ज्ञानोबराची ज्ञानेश कन्या म्हणून संबंध होता. मी ज्ञानोबराची मुलगी आहे, भगवान कृष्णाची पत्नी आहे, आणि विश्वमाऊली ज्ञानोबरांची मी कन्या आहे, मुलगी आहे. या भावने संबंध जोडल्याशिवाय माझ्या ईश्वराची दया कृपा होण्याकरता ते संबंध मजबूत झाले पाहिजे. नातं जोडायचे, सगळे नाते जोडून द्यायचे. मी ज्ञानेश कन्या आहे, कृष्ण पत्नी आणि ज्ञानोबराची कन्या आहे. आणि ज्ञानेश कन्या म्हणायची, नुसते ज्ञानेश कन्या म्हणत नव्हते. अशी उपासना, अशी साधना ज्ञानोबराचा या आंधळ्या बाबाला साक्षात्कार झाला. आणि साक्षात्कारामध्ये जसे आमचे माऊली विश्वामध्ये असा जागतिक कीर्तीचा एक महात्मा, दोन्ही हाताने चित्र काढणारे आमचे माऊली होते बरं का, दोन्ही हाताने सारखं चित्र काढणारे. तसं माझ्या आंधळ्या गुलाबराव बाबांनी जे साक्षात्काराचा जो फोटो काढला माऊलीचा, आंधळ्या माणसाने जो फोटो रेखाटला, आज घराघरामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरांचे फोटो आहे पद्मासन घालून. ते आंधळ्या बाबांनी म्हणजे गुलाबराव बाबांनी साक्षात्काराचा तो फोटो आहे. म्हणून आज त्या फोटोला किंमत आहे, त्या प्रतिमेला किंमत आहे. तो पद्मासन घालून फोटो गुलाबराव बाबांनी साक्षात्काराचा फोटो आहे. विठ्ठल विठ्ठल देवाशी संबंध जोडले आहे. तुकोबराय म्हणतात, आम्ही सेवा केली, भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होते, सेवेने जगतही प्रसन्न होता. अधिकार वाटतो, सेवा करीत जावी दादा. आणि माऊली तुकोबराय म्हणतात, आम्ही सेवा केली. कोणाची?
बलवानातला बलवान बळीवंत आम्ही समर्थाचे दास दातलिया कास कळी काळाशी त्यांची सेवा केली अंकित होऊन केली आणि आम्हाला अनुभव काय आला अभंगाचं प्रथम चरण आहे. बळियाचे अंकिता 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 आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही लाथाडीला संसार लाथाडीला संसार लाथाडीला यांनी गायन केलं का तुम्ही टाळे वाजवायची यांचं कौतुक करायचं म्हणजे तुम्ही सावध आहे मला कळत टाळी वाजवायची यांचं कौतुक नाही करता तर करत्या कोणाचं कौतुक दादा कौतुक करायला लायक एवढाच एक वर्ग आहे दादा काही पाहायचं नाही स्वर ताल विठाला 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 हयसो अच्छा त्यांना म्हणतात स्वर चालू ठेवा तुमचा आम्ही जरी इकडे तिकडे गेलो तर तुम्ही आम्ही झालो बळीवंत कशामुळे बलवानातला बलवान देवाची सेवा केली अंकित होऊन केली आम्हाला अधिकार प्राप्त सेवेने अधिकार प्राप्त होतो दादा बघा ना आपल्या चेहऱ्याकडे पाहिलं असं वाटतं तुम्हाला सुद्धा हा 50 वर्षाच्या सेवेचं फल आहे दादा 50 हा सुवर्ण महोत्सव उत्सव आहे ना दादा आपला धारावी उत्सव सुवर्ण महोत्सवी आहे ना हे 50 वर्षाच्या सेवेचं फल आहे सेवा कोणाचीच वाया जाते सेवा आज काय झालं दादा सेवाभाव नष्ट झाला तुमचा नाही बरं का समाजामध्ये आपण जिकडे तिकडे पाहतो सेवाभाव नष्ट झाला माणूस प्रेम करायचे विसरला परोपकाराची वृत्ती नष्ट झाली नाही तर प्रत्येकाला जगण्यापुरतं सगळं काही अनुकूल आहे बघा सगळं अनुकूल आहे अरे आमच्या महापुरुषांनी काय प्रतिकूलतेमध्ये साधना केली दादा आपल्याला साधन मार्गाने प्रवास करत असताना लई मजा आहे हो लई आनंद आहे हो आता काय सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष आहे बाबाच्या पायात काही नाही अंगात स्वेटर नाही सगळेच काय आनंद आहे हो किती आनंद आहे म्हणजे एकमेकाचा विचार करणारी मंडळी आहेत पण हा 50 वर्षाचा आनंद आपल्या चेहऱ्यावर आहे चेहऱ्यावर आहे त्यागाचं फल आहे तुकोबरे म्हणतात आम्ही सेवा केली दादा अधिकार प्राप्त होतो काय अधिकार हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंतास हो निराहते उदास बळकट कास भक्तीची बळतरी नाग विधी काळा लिन तरी सकळांच्या तळा उदास देहाशी सकळा जानोनी कळा सर्व नेनती आम्हा भय चिंता नाही दात जन्म मरण काही एक झाला ये लोकी परलोक आली सकळी एक वैकुंठ जसं देवाचे भक्त तेवढीच होता आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी मी असा हात का बरं करतो आपल्या दोघांच्या आवाजाने यांना काही कळायचं नाही म्हणून असा हात करतो विठ्ठल भय नाही चिंता नाही हरीच्या दासा चिंता हे तो अघटित वार्ता हरच्या दासा भय हे बोलोची परी नाही आम्हा भय चिंता नाही दात निर्भयता प्राप्त होते बलवानातल्या बलवान देवाच्या शिव्या केल्याचा अधिकार आता सांगितलं अनेक सज्जन असे निर्भय होऊन गेले जातात
जन्म मरणाची कायशी चिंता तुझ्या शरणागता माय बापा. जन्म मृत्यू स्वप्नासारिखे आपत्यान दिशे पारिखे. तुका म्हणे अखंडित सुखी वाणी वदे मुखी प्रेमामृताची. सदैव प्रसन्न सदैव आनंदी. त्याचं कारण सेवा कोणाची करतो, कोण्या देवाची सेवा करतो. सेवेने हा अधिकार प्राप्त. सेवा करी झाली. देवाची सेवा करावी, साधू संतांची सेवा करावी, गोमातेची सेवा करावी, समाजाची ज्याला जमत त्या पद्धतीने सेवा करावी. पण सेवा करीत असताना निष्कामता भक्तीचा प्राण समजावा. निष्कामता भक्तीचा प्राण आहे, सेवेचा प्राण आहे. आजही जे सज्जन निष्कामता भक्तीचा प्राण समजून, निष्कामता सेवेचा प्राण समजून सेवा करतात, त्यांच्या जीवनामध्ये रोज साक्षात्कार, रोज नवे नवे अनुभव येतात. तेच त्यांच्या जीवनातले साक्षात्कार ठरतात. विठ्ठल आम्ही झालो बळीवंत. खरं सांगतात, हा उद्याचा जो पर्व काळ आहे ना आपल्या जीवनातला सुवर्ण महोत्सव, नारळी उत्सव, फिरतं नारळ, हा महाविष्णू नृत्ता दादांच्या यात्रेकरता ही सगळं वातावरण प्रसन्न करण्याचं कारण आहे. काय प्रणाली, काय सूत्र दिलं दादा, किती कल्याणकारी सूत्र दिलं बाबा माऊलीने. किती सगळ्यांच्या भल्याचा अंतकरण, ज्याच्यामध्ये अंतकरणामध्ये समाजाची दया आहे दादा. ती सज्जन त्यांच्या प्रत्येक कर्माच्या पाठीमागं जगत कल्याण असतं. प्रत्येक कर्माच्या पाठीमागं हे फिरते नारळी सप्ताह करायचं कारण काय, त्यांच्या प्रत्येक कर्माच्या पाठीमागं जगताचं कल्याण दडलेलं असतं. याचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हा समाज दीक्षित व्हावा, प्रकाशित व्हावा, उद्बोधित व्हावा, सतत हसते रहो, मुस्कुराते रहो, गुणगुणाते रहो, गीत गाते रहो. 100-200 किलोमीटर गेलं का दादा, एक विभूती स्थिर करतो माझा ईश्वर, आणि त्या विभूतीद्वारा तो समाज सुरक्षित राहतो. साधू सतत समाजाला सुरक्षित ठेवायचं काम करतो. विठ्ठल म्हणून आता उद्या नुसता फिरते नारळ नाही, उद्या हा निवृत्तात्मा महाराजांच्या नावाने भरणार एक कुंभ तयार होतो. उद्याचा कुंभ आहे. कुंभ का मतलब होता एकता. एकतेच्या निमित्ताने जे सज्जन मायबाप एकत्र येतात त्याला कुंभ म्हणायचं. बरं का, कुंभ पर्वणी आहे उद्याच. फिरता नारळी सप्ताह म्हणजे काय आहे, कुंभ आहे. कुंभ आहे. तुम्हाला फक्त हे नाशिक त्र्यंबकाचा कुंभ माहीत असेल, उज्जैनाचा माहीत असेल, प्रयागराजाचा माहीत असेल, हरिद्वाराचे हे कुंभ माहीत आहे तुम्हाला. पण हा ब्राह्मणवेलचा कुंभ नव्हता माहिती तुम्हाला. उद्याचा ब्राह्मणवेलचा काय आहे, कुंभ आहे. उद्याची कुंभ पर्वणी आहे. आणि कुंभ पर्वणीमध्ये उद्या सर्वांनी आळस नाही करायचं दादा, सर्वांनी. आणि पवित्र होत्या बडो की संतान, फार मोठ्याची लेकरं दादा तुम्ही. मोठ्याची लेकरं असल्यामुळे आपल्या मर्यादित राहायचं. आपली कुलीनता, शालीनता हे सगळं काही दर्शन झालं पाहिजे समाजाला. तर कुणी कुठून आला, मध्य प्रदेशातून येऊ, उत्तर प्रदेशातून येऊ, महाराष्ट्रात येऊ, कोणी कुठून येऊ, पण आपली कुलीनता, शालीनतेचं दर्शन त्याला झालं पाहिजे. कारण ही बडो की संतान, मोठ्याची लेकरं आहे दादा. मोठ्याची लेकरं त्यांची कुलीनता, शालीनता याचं दर्शन करून देणारी असते. माझे तुकोबराय म्हणतात, बाबा आम्ही बलवानातल्या बलवानची सेवा केली, अंकित होऊन केली, आणि आम्हाला अनुभूती काय आली, अभंगाचं दुसरं चरण आहे. लाताडीला संसार, 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 लाताडीला संसार,
सवय लागून जाईल आणि सवय बी चांगली लागली पाहिजे दादा. चांगल्याला चांगलं म्हणणं ही चांगली सवय आहे. यांचं कौतुक करणं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणायचं, सत्याचा स्वीकार करायचा दादा. जो पारमार्थिक झाला, वैष्णव झाला, वारकरी झाला, त्याने शिकायचं, सत्याचा स्वीकार करायचा, चांगल्याला चांगलं म्हणायचं. चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र द्यायच्या भानगडीतच पडायचं नाही. आपल्याला काय अधिकार आहे कोणाला प्रमाणपत्र द्यायचं, आणि ते आमच्या खिशातच ठेवतो. चुकीच्या माणसाला प्रमाणित करायचं नाही. त्याच्यामुळे कालांतराने सज्जनांना त्याची पीडा होती बरं का दादा. म्हणून मी बोलतो, माझी तुकोबरायची दया आहे. तुकोबराय म्हणतात, आम्ही बलवानातल्या बलवान देवाची सेवा केली, अंकित होऊन केली, आलेली अनुभूती, आम्ही झालो बळीवंत, हा अनुभव आला आम्हाला. आणि त्याच्याकरता काही त्यागावं लागतं बघा दादा, त्यागावं लागतं. काय त्यागलं तुकोबराय म्हणतात, आम्ही त्यागलं ते प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली, अहंता ममता दौडोन शांती वरिली, जय जयाचे सद्गुरु स्वामी तुकया दातार, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून विठ्ठल स्वरूप विठ्ठल अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता, पुण्य धर्म केला, प्रपंच रचना सर्व प्रपंच त्यागावं लागतं. त्यागावं लागतं. काय त्यागायचं तुकोबा म्हणतात, थोडं त्यागायचं म्हणजे काय करायचं. आता आम्ही लाथाळला म्हणतात, संसार लाथाळला म्हणजे काय केलं, लाथ मारून पळापळी नाही करायची. पळाला तो भित्रा आहे समजायचा, भ्याकड आहे. पळापळी करायची नाही, आत्महत्या करायची नाही, जीवाचं बरं वाईट करायचं नाही. तुम्हाला कोणी सांगितली चुकीचं. याच्याकरता कुलीनाच्या संगतीत राहायचं म्हणजे चुकीचे विचार अंतःकरणात येत नाही दादा. चांगल्याच्या संगतीत राहणं, बडो की संगती, मोठ्याच्या संगतीत राहायचं दादा. तुमची उंची वाढत राहील, सहज अधिकार वाढत राहील. चुकीच्या विचाराचे अंतःकरणामध्ये कुठल्या प्रकारचे चुकीचे विचार येणार नाही. तोपर्यंत आम्ही संसार लाथाळला म्हणजे केलं काय, त्याची थोडी आसक्ती टाकून दिली. थोडं रुसायचं बघ, संसारावर थोडं रुसायचं, रुसून कुठं नाही जायचं माऊलीच्या समाधीजवळ बसायचं, चिंतन करायचं, आळंदीला जायचं, त्र्यंबकला जायचं, पंढरपूरला जायचं. आणि दुसरीकडे कुठे गेला तरी बाबा होऊन परत आला पाहिजे तरच मजा आहे, नाही तर मजा गेले होते आले, एवढं शिल्लक राहील. विठाला 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 विठाला. क्षेत्रावर गेल्यावर साधना होईल दादा. क्षेत्रावर गेल्यावर देवाचा आश्रय करावा, कोणी सज्जनाचा आश्रय जावं, साधू संतांचा आश्रय करावा, कुठेतरी जावं. संसार लाथाळायचं म्हणजे थोडं रुसायचं त्याच्यावर. मनोन रुसलो संसारा, सर्पा विकार पांढरा, तुझं शांतर रे दातारा, या दावेदारा निमित्त. तो करून आम्ही त्याच्यावर थोडं रुसलो. का बरं रुसलो, येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणी, केली बोडणी विटंबन. आम्ही थोडं रुसायचं बरं. संसारात रुसायचं. माणसं सगळ्यावर रुसतात पण संसार रुसत नाही. बार बार त्याची आसक्ती ठेवून दादा, कारण त्याची आसक्ती बार बार जीवाला पीडा करीत राहते. कारण तुकोबराय म्हणतात आम्ही त्याच्यावर रुसलो दादा, थोडं रुसायचं दादा, संसार रुसायचं. का येणे माझं भोग. तुकोबराय म्हणतात हा पांढरा विकार सर्प आहे. एकदा का त्याची बाधा झाली, मग कोणत्या बाजूने लात मारली बसली तरी त्याला त्याचं काय वाटत नाही. माणसं निर्लज्ज बनतात. या संसारामध्ये माणसं निर्लज्ज बनून जातात. काही राहत नाही त्याला, काही असं काही वाटत नाही त्याला. कारण स्वार्थे बुडविले आचरणे माझे तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे ऐसे कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविले आचरणे. तुकोबरायची चिंता वाटायला लागली. तुकोबरायला चिंता वाट लागली, प्रभो हा परमार्थ राहील का नाही, धर्म जिवंत राहील का नाही, सदाचार सज्जन एक जे करतात हे सगळं मोडलं तर नाही जाणार. धर्मरक्षा, श्रुतीपथ रक्षा, राष्ट्र रक्षा, ज्याच्याकरता आमच्या अर्वाचीन प्राचीन महापुरुषांनी मेहनत घेतली, ही
चालेल का नाही प्रभू? अगा ये वैकुंठ नायका, काय पाहतोशी या कौतुका, धाव कलीने गांजले लोका, देतो हका सेवक तुकया. पण आणखी सांगू दादा, एक महत्वाची गोष्ट सांगून जातो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कलीची भीती नाही बरं का दादा. आपल्याला या सज्जनांचा आश्रय मिळाला दादा. आज या महापुरुषांचा आश्रय आपल्याला मिळाला. आपल्याला कलीची भीती नाही. हे मोठमोठे धर्मसंस्कार सोहळे होतात, धर्मानुष्ठान सोहळे होतात, त्याच्यामुळे आपल्याला या माध्यमातून कलीची भीती नाही. कलीची भीती त्याला आहे दादा. नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरी विन धावया न पावी कोणी. त्याला भीती आहे. ज्याला संत संगती नाही, ज्याला सद्ग्रंथांचं चिंतन नाही, ज्याला धर्म कळत नाही, ज्याला नीती कळत नाही, त्यांना भीती आहे. म्हणून कली कोणाच्या घरात घुसत नाही बरं का. भजन करण्याला तर स्पर्श सुद्धा करीत नाही. भजन करण्याला कलीचा त्रास त्याला आहे. कोणाला? जो कोणी सज्जनाच्या आश्रित नाही, देवाचा आठव करीत नाही, देव आठवत नाही, भजन करीत नाही, काय नाही, त्याला कलीचा त्रास आहे. आपल्याला कलीचा त्रास नाही. नामस्मरण करणाऱ्याला कलीचा बिलकुल पीडा नाही झाला. कलीला ज्याची पीडा आहे त्याला पीडा होते कलीची. कली ऐका कलीचे महिमान, असत्या शिरिजले जन, पापा देते अनुमोदन करीते हेळन संताचे. त्यांना कलीची पीडा आहे. म्हणून माझे तुकोपर्यंत आम्ही संसाराची आसक्ती टाकायची थोडी. त्याच्यावर थोडं रुसायचं, रुसून कोणाच्या सज्जनाच्या आश्रित राहायचं. आम्ही तुकोवले म्हणतात, आम्ही त्याच्यावर थोडं रुसलो. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोषी तांगा. एकांतात जायची माझे तुकोबर आहे. कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी गोरडवर जायचं. आणि साधनेच्या माध्यमातून ते डोंगर सुद्धा क्षत्र बनले. आज भंडारा डोंगरावर दादा, भंडारा काही कोठीचं नाही, काही कोठीचं मंदिर चालू आहे. क्षत्र भंडारा. त्यांच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून. आणि आज आपल्या जीवनामध्ये ही पवित्रता ही कुठून आली दादा? आमच्या माऊलींच्या दया कृपा करण्याच्या माध्यमातून हे सगळं आज एवढं आम्ही चांगलं पाहतो दादा. या सज्जनांनी खूप आपल्या जीवाचं रान केलं आणि त्याचा परिणाम, त्याची सगळी सुखशांतीची अनुभूती आपण जे करतो दादा, त्यांच्या दया कृपा करण्याचं फल आहे. तुकोबरांत आम्ही संसारला थाळला आणि आणखी काय केला षड उर्मीचा मार. उर्म्यांची हकालपट्टी केली, राग द्वेष उर्म्यांची हकालपट्टी केली. बरं, या उर्म्या दादा योग्याला सुद्धा पीडा करतात बरं का, योग्याला सुद्धा सातवतात. पण योगी आपल्या चारित्र्य बलाने प्रापंचिक क्लेशाचं दमन करतात. आपल्या चारित्र्य बलाने प्रापंचिक क्लेशाचं दमन, पारमार्थिक क्लेशाचं दमन. पण हे दोन्ही गोष्टी दमन करतात, त्याला चरित्र बळ वापरावं लागतं. धक्काबुक्की नाही, लोटालाटी नाही, कोणाला रडवायचं नाही दादा. नाही तर योग्याला सुद्धा उर्म्यांची पीडा होती दादा. म्हणून तर तुका म्हणता, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, तरीचा जीव सुख पावे माझा. बर्वे केशी राजा कळवाले, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. तुका म्हणे उर्मी दाबता नाही आली का दादा, मग धुळ्याला गरके मारावं लागतात, नाही तर नंदुरबारला गरके मारावं लागतात. उर्मी दाबता आली पाहिजे. आली उर्मी साई बरोबर, थोड्या तरी उर्मी. आणि उर्मी तर योगाला पीडा करते. माझ्या तुकोबराला सुद्धा उर्मी शिवली नाही बरं का, शिवली नाही. मम्माजी बाबांनी काठीनं नाही मारलं तुकोबरायला, काठीनं मारलं. तरी उर्मी शिवली नाही. बरवे केली विठोबा बरवे. हे पण फार चांगलं केलं. मम्माजीकडून पोटभर मार खाऊ दिला, पण मला उर्मी शिवली नाही. फार चांगलं केलं. तुका म्हणे क्रोधा हाती सोडविले रे. बरवे केली विठोबा बरवे. शिवी गाळी नीत नाही, बहुत फार विटंबिले रे. तुका म्हणे क्रोधा हाती सोडविले रे. फार चांगलं केलं रे देवा. बरोबर क्रोध येऊ दिला रे. आणि ही दया कुठून? आमचे हे दादा
महिन्याचा वारकरी आहे हो. ही शिक्षा दीक्षा कुठून आली? माझ्या माऊलीची दया आहे दादा. या भोळ्या भाड्या जीवावर खूप दया केली दादा, खूप दया केली. ते बोलण्यासारखं सुद्धा नाही दादा. फक्त एकच आहे, आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो बस त्यांची दया आहे, त्यांची कृपा आहे. केवढा मोठा उत्सव पाहणं. उद्याचा हा कुंभ, ह्या कुंभ पर्वणी करता केवढी सजावट आहे दादा, केवढा उत्सव आहे, केवढा आनंद आहे. त्यांनी जीवाचं रान त्यांनी केलं, पण त्याची सुखशांतीची अनुभूती आपल्याला मिळते आहे दादा. का म्हणे क्रोधा ते सोडविले रे. युवकांना सुद्धा पीडा होते, उर्मी शिवते. म्हणून तर दादा माझे विश्वमाऊली ज्ञानोबा स्वतः ताटी लावून का बसतात? उर्मीची पीडा झाली, थोडी उर्मीची पीडा. किती सहन करणार, किती सहन करणार. मुक्ताई जाते हळूच दारावर थापण. दादा ताटी उघडा, ताटी उघडा. उर्मी आलेली घालवायची बरं का दादा, नाहीतर ताटी अशी लोटून दिला असा दरवाजा पडून गेला असता. ते काय आपले 4 इंच जाडीची दरवाजे आहे काय? माऊलीची कुटी आहे ती, साधकाची कुटी आहे, योग्याची कुटी आहे. ती कुटी म्हणजे काय? साधी कुटी आहे. फक्त धक्का दिला तर पडून गेली असते ती कुटी, पण नाही, हळूहळू उर्मी घालवायची आहे माऊलीची. माऊलीची मुक्ताई, आदिशक्ती मुक्ताई जाते दादा. दादा योगी पावन मनाचा, साय अपराध जनाचा. दादा योगाची खरी मस्ती ती आहे. जगाचे अपराध त्याला सहन करता आले पाहिजे. योगी पावन मनाचा, साय अपराध जनाचा. दादा विश्वरागे झाले वर्णी, संती सुखे व्हावे पाणी. दादा हे विश्व जरी रागाने अग्नी झालं, संतांनी सुखाने पाणी व्हावं. दादा सच्चा योगी तो आहे ज्याला जगाच्या प्रसन्न करता येतात. उर्मी दाबता आली पाहिजे माऊली, कारण माऊलीला कशामुळे दादा आहे? किती दिवस मर्यादा आहे ना, योग्याला सुद्धा मर्यादा आहे दादा. अरे आपले माता पिता आपल्या लेकरांचा छळ होतो म्हणून लहान लहान लेकरं झोपेत टाकून जे माता पिता आपल्या लेकरांचा छळ थांबवण्याकरता देहांत प्रायश्चित मरण पत्करतात दादा. देहांत प्रायश्चित घेतात तरी छळ थांबत नाही. उर्मी पीडा करते. विठ्ठल 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 दादा शब्दशस्त्रे झाले केश, संती मानावा उपदेश. दादा संतांनी जरी तुम्हाला कटुतेद्वारा दुःख दिलं असेल, पीडा केला असेल, तर संतांनी लोकांच्या पिढेकडे लक्ष न देताना त्यांचा तो उपदेश मानायचा. त्यांनी मला उपदेश केला असं समजे. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा गिरी गवारे कशासाठी, रागे पुरविली पाठी. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा धोका. उर्मी घालवायची वर का आलेली उर्मी शिवून घातली. परमार्थाचा धोका देशी. दादा आपण एक साधू झाले, येर कोण वाया गेले. दादा आपण तारून विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा दंबावगे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा असं नाही चालत. दादा जीवदाताने चाविली, कोणे बत्तीशी पाडिली. दादा असं चालत नाही. दादा शेवटचं सांगतो दादा, गंगा जळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विठ्ठल 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 विश्वमाऊली जाणून योग्याला सापेडा करते. तुकोबराय अनेकांनी दादा जगाचा त्रास सहन केला. जगाचा त्रास सहन केला म्हणजे त्यांनी उर्मी दाबली. तुकोबराय म्हणतात, बाबा आम्ही उर्म्यांची हकालपट्टी केली. हा सदंब अवघे आवरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. माऊली जसं माऊलीची उर्मी माऊलीला थोडी शांत करतात. हळूहळू हळू त्यांना त्याच्या मनाला जो राग शिवला आहे दादा, त्यांना मनात अंतःकरणामध्ये जी उर्म्यांची पीडा होती आहे, ती उर्म्यांची पीडा घालवण्याकरता मुक्ताईचा उपदेश आहे दादा. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, आम्ही उर्म्यांची अक्कलपट्टी काय
आकारपट्टी केली. सोडीला संसार माया तयावरी फार. तुकोबरे म्हणतात आम्ही लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. विठ्ठल 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 उदे मृतिकेचे मंदिर आत साधन उंदीर. गुंफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा. आस दंभ अशाचा दंभाचा असं माझी निर्वैर होणे साधनाचे मूळ. इरते विल्लाळ साडी मांडी म्हणून लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. आणखी काय काय मेहनत करावी लागली, काय त्यागावं लागलं. अभंगाचं तिसरं चरण. तन धन तन धन केले तृणाई समान. देवा करता या सज्जनांनी काय काय त्यागलं. देवाची भक्ती करीत असताना परमार्थ साधना करीत असताना काय काय त्यागावं लागतं. अकबरांच्या काळामध्ये वृंदावनामध्ये अकबरांच्या काळात एक रसखान नावाचा साधू होऊन गेला. रसखान श्रीमंत होता बरं का रसखान. आपल्यासारखं दोन पोरं दोन ढोरं नव्हती. श्रीमंत होता अकबरांच्या काळामध्ये, अतिशय श्रीमंत भलाग्रस्त. पण पठाण जमातीमध्ये जन्म मिळाला होता. पठाणामध्ये त्याला पान खायची आदत होती आणि पान खायची आदत असल्यामुळे पठाण एका पानटपरीवर रोज जायचा. पण एक दिवशी त्याच्या ध्यानात आलं आणि भगवान कृष्णाची त्यांनी प्रतिमा पाहिली. फोटो पाहिला. रसखान फोटो पाहिला आणि त्या फोटोमध्ये भगवान कृष्णाच्या पायामध्ये काही नाही, अनवाणी पाय आहे. त्या दिवशी रसखानाने विचारलं, दादा अरे हा फोटो आहे, हा कोणाचा फोटो आहे? त्याच्या पायात काय नाही, मी याला चप्पल घेऊन येऊ? श्रीमंत होता. देवा करता या सगळ्यांनी काय केलं? हा पठाण. त्याचा पत्ता विचारला, कुठं राहतो हा? सांगितलं. याला कोणी सावरिया म्हणत, कोणी मुरली मनोहर म्हणत, कोणी नंद किशोर म्हणत, कोण अनेक नाव आहे याला. याचा पत्ता त्याने सांगितलं, मंदिरात राहतो. रसखान एक दिवस चप्पल घेऊन आला. आपण रोज देवाला पाहतो पण आपली वृत्ती बदलत नाही. त्याचं हे दुःख आहे. माणसं लोकांनी मान्य आहेत का परमार्थ करतात? पूजापाठ झाली पाहिजे. 10-5 गाव पाया पडायला काही तर थांबून घेतात. 10-5 गाव पाया पडायला लागले त्याला असं वाटतं आपलं काम झालं. इतकं मर्यादित काम नाही.
आणि 10-5 गाव पाया पडायला लागत तरी काय, माऊलीच्या सोहळ्यामध्ये एकदा गेला तरी पाया पडायला लागून जातात लोक. त्याला काही लय अवघड नाही ते. रसखान चप्पल घेऊन आला दादा, पत्ता मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही. रात्रभर बसून राहिला रसखान आणि सावरीच्या शोधामध्ये इतका राहिला. या बाजूने सावऱ्या येईल, मला दिलासा देईल, त्याच्या पायात काटे चुंबत असतील, अनवाणी पायाने गोशावा करतो, त्याचा पत्ता मला कळाला, पण मला भेटला पाहिजे, खूप जरुरी काम आहे. प्रत्येकाला म्हणत अरे सावरिया कुठं भेटेल मला. मंदिरात यांनी जाऊ दिलं नाही. रात्रभर बसून राहिला, पायरीवर बसून राहिला. दादा एकाने सांगितलं बाबा त्याला काय आवडतं मला सांग, त्याची प्रसन्नता वाढल्याकरता मी काय करू सांग. त्याला सांगितलं बाबा त्याला तुळशी माळा आवडते. ऐका रे दादा, रसखानाने दादा हा प्रसंग ऐश्वर्याचा त्याग केला. आजही काही जेवेरी वृंदावनमध्ये येऊन राहतात दादा. काही जेवेरी सोन्याचे व्यापारी, हिऱ्याचे व्यापारी वृंदावनामध्ये येऊन राहतात. रसखानाने एवढ्या मोठ्या श्रीमंतीचा वेश सगळं काही बदल केला आणि वृंदावनामध्ये राहायला आला. आणि त्याला तुळशी माळा आवडते म्हणून रसखानाने 100 माळी घातल्या गळ्यामध्ये. 100 माळी, 100 माळी. मला विचारत बाबा एवढ्या माळी कशाला, आम्ही गेल्यावर कळल, तू आता नाही कळायचं. आता तर काय जिवंतपणी नाही ना परिचय होता. 100 माळी घातल्या. रसखानला विचार, रसखान अरे 100 माळीचं काय काम आहे. रसखानाने फार गोड बोलला दादा. रसखान म्हणतो प्रभू अरे मी देवा करता हजर, एक भक्तिपोटासाठी एक देवासवी भेटी, दोन्ही दिसते सारखी वर्म जाणे तो पारखी. या न्यायाने रसखान म्हणतो माझ्या प्रभूच्या प्रसन्नते करता मी हे सगळं काही त्यागलं. श्रीमंतीचा त्याग करून पठाण वृंदावनामध्ये राहायला आला. 100 माळी घातल्या. आणि एवढंच नाही, एक दिवस विचारलं खरे दादा अरे एवढ्या माळीचं काय काम आहे. रसखान फार गोड बोलला. तो म्हणला बाबा तुमच्या डोळ्यापुढे हे सगळं हे धर्मसोहळे, मोठमोठे धर्मसोहळे होतात, तुमच्या डोळ्यासमोर गीता गाथा सत्संग होतो, तुम्हाला गीता गाथा तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण हा पठाण वेशामध्ये या रसखानाला जन्म मिळाल्यामुळे या रसखानाकडून अनेक निर्जीव प्राण्यांची हत्या झाली रे. माझं 1-2 पाळीने माझं पाप नष्ट होणार नाही दादा. मला एवढ्या माळीची गरज आहे. आणि आजही तुम्ही जर वृंदावनला गेले तर रमण तिच्या जवळ रसखानाची स्मृती आहे. आपणाचा श्रीमंत माणूस, देवाकरता त्यागावं लागतं. मला हे सांगायचं यांनी काय काय त्यागलं. जनतृणवत केलं, लोकांचा त्याग अवदर. तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजो निया जन भक्ती करा. परमार्थ क्षेत्रामध्ये जनाचा त्याग करावा लागतो. कारण जनाचार सुख नाशिवंत तुकोवर म्हणतात. तुका म्हणे अवघी नोहेल आपण जनाचार सुख नाशिवंत. महाराजाचा 12 चरणाचा मोठा अभंग आहे. तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजून या जन भक्ती करा. जन तृणवत केलं. दुसरं काय केलं, तनय तृणवत केलं. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखमा देवर जोडावया. देवाच्या प्राप्तिकर्त्याचा उपयोग करा. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. तनय तृणवत केलं. आणि दुसरं धन तृणवत केलं. तर आम्ही हे त्यागलं बरं दादा. आम्ही झालो बळीवंत, जन तन धन याचा सर्व आम्ही त्यागलं दादा. हे सगळं त्यागलं. आणि त्यागाचा परिणाम धन तृणवत केलं बरं का. तुकोबर म्हणतात धने तृणवत केलं. धने तृणवत आम्ही तर रोज गोपाळ्या म्हणतो. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसे, सर्व मिथ्या हे जाणून शरण. अजून आम्हाला उमगाना तो तुमची काय कथा आहे दादा. सांगणाऱ्याला अजून उमगाना. तुम्हाला उमगला असेल तर नमस्कार, मला तर अजून उमगाना. धन तृणवत केलं जाय देवा करता. देवा करता जोर काय दादा. सवरिया तेरे लिए रे जोगन बेश बनाया, बाला मैं बैराग न होंगी. मीरा दीदी म्हणते गुरु के ज्ञान रंगू तन कपड़ा, माला मुद्रा पहुंगे, बाला मैं बैराग न होंगी. देवा करता ही वेडी झाली सज्जन. सगळं त्यागलं दादा. जन तृणवत, जन तन धन केले तृणाई समान.
आणि वर्तमानामधला जो आनंद आहे तुकोपर्यंत आमच्या 50 वर्षाच्या सेवेचा लाभ अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे आता 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 आता टाळी वाजवले सर्वांनी एकदम वाजवून घेतली. आता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता तुका म्हणे आता आनंदी आनंद गोविंद गोविंद पिकविला परमार्थ क्षेत्रात खूप आनंद आहे. फक्त त्या राहटीने जगलो पाहिजे. आमच्या महापुरुषांचे जपलं ते जपायचं. जशी लोकांची गोपी गोविंद संते सांगितले केले ते जतन आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन मतमतांतरा नाही दिले मन धरून राहिले निज भावे चरण येथे आली हो याच निज कार्या केली करणी ती मागील भोग. कारण मतवाद्यांच्या ऐका ऐका भाविक जन वाल कोण कोण ते तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. कुतर्क्यांच्या नादाला लागायचं नाही दादा. वर्तमानामधला आनंद तुमच्या 50 वर्षाच्या सेवेचं फल आहे. हे सज्जन 50 वर्षाचे अधिकारी आहे बरं का. त्या सेवा 50 वर्षापासून त्यांची जे सेवेमध्ये रत आहे माऊलीच्या सोबत जे आहे ती 50 वर्षाच्या परंपरेचा सुख आनंद भोगतात. आणि त्यांच्या जीवनामध्ये आज वर्तमान विद्यमान काळामध्ये जी आनंदाची अनुभूती आहे जी मस्ती आहे ती खुमारी आहे ती त्यांच्यासुद्धा 50 वर्षाच्या सेवेचं फल आहे. आज सुवर्ण महोत्सवी उत्सवामध्ये हाचा जो आनंद आहे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला शडून मिचा मार. एक मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा आणि कोणी जागा सोडायची नाही. आता कीर्तन झालं असं समजायचं नाही. अजून अर्ध कीर्तन बाकी आहे. अर्ध कीर्तन बाकी आहे म्हणजे आपल्याला उद्याच्या सूचना उद्याचा मोठा कार्यक्रम आहे त्याच्याकरता काही जपण्याची गरज आहे काही नियमाची गरज आहे. भविष्यातल्या इथली एवढी चिंता नाही. बरं वारीपर्यंत आता निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीचा कालावधी तोपर्यंतच्या सगळ्या सूचना ऐकायच्या आहे. म्हणून मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. भजन केल्यामुळे होईल काय दादा तुम्हाला पुन्हा ऊर्जा येईल. थोडं बसावं लागेल ना याच्याकरता टाळी वाजवली का काय होईल तुमची थंडी जाईल म्हणजे पुन्हा तुम्ही प्रसन्न होऊन जाल. विठोबा रखुमाई
जय